हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. आणि मी जसं म्हटलं असं, आज मी अनु रूबरू विथ अनुमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले अत्यंत महत्त्वाचा आणि पुढचा विषय, तो म्हणजे राशीनुसार 2026 हे वर्ष तुम्हा सगळ्यांना कसं जाणार आहे. अतिशय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आणि रंजक असा विषय, कारण प्रत्येकालाच आपली रास माहिती असते आणि आपल्या राशीनुसार आपण काय केलं पाहिजे, आपल्याला येणारे दिवस कसे असतील, या अनुषंगाने सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं वर्षाच्या सुरुवातीला. त्यामुळे बघूया की प्रत्येक राशीला 2026 हे वर्ष कशाप्रकारे असणार आहे, कोणासाठी वर्ष फलदायक ठरणार आहे, कोणासाठी थोडी आव्हानं असू शकतात, कोणाला कशाप्रकारे काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं काही उपायही आपल्याला याच्यातनं कळणार आहेत, जे आपण केले तर कदाचित आपले दिवस चांगलेही नक्कीच येऊ शकतात. आणि या संपूर्ण अनुषंगाने आजही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत ते म्हणजे अविनाश दत्तात्रय भिडे गुरुजी. ते स्वतः 35 ते 40 वर्ष एकूणच ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहेत. ज्योतिष्य रत्न अशी पदवी देखील त्यांना मिळालेली आहे. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि रूबरू होऊया. या भागामध्ये मी म्हणतो असं की अत्यंत रंजक किंवा महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत, तो म्हणजे राशीनुसार हे वर्ष कसं असेल. मला वाटतं सगळ्यांचेच कान लागले असतील, सगळ्यांचेच डोळे लागले असतील, कारण प्रत्येकाला रास माहिती असते आणि नेमकं काय केलं पाहिजे हे समजावून सांगणं आपलं काम आहे. आज आपण ते करणार आहोत. बरोबर. तर सुरुवात करूया. मला वाटतं पहिली रास ती म्हणजे मेष राशीपासून. काय सांगाल, मेष राशीला 2026 वर्ष कशा प्रकारे असेल, काय सांगता? राशीचक्रामध्ये ते राशीचक्र जे 360 अंशाचं आहे, हं. त्याच्यामध्ये पहिली रास मेष सांगितलेली आहे. हो. त्या 12 राशींपैकी सगळ्या राशींमध्ये 27 नक्षत्र दिलेली आहेत. बरं. त्यामुळे केवळ राशींचा विचार न करता त्याच्या प्रत्येक राशीच्या बरोबर त्यांच्या त्यांच्या नक्षत्रांचा विचार केला वा, नक्की. तर फलित जास्त प्रकारे समजू शकतं. बरं. त्यामुळे आपण मेषराशीचा विचार करताना हं. पहिली 3 नक्षत्र जे अश्विनी, भरणी, कृत्तिका हं. ही जी 3 नक्षत्र मेषराशीमध्ये येतात, हं. तर आपण त्या विषयाने आपण विचार करत बोलूया. नक्की. म्हणजे आणखीन चांगलं होईल. नक्कीच. आता असं आहे की 2026मध्ये मेषराशीला हे वर्ष अशा पद्धतीने जाईल की एक तर 7.5चा काळ सुरू आहे हो. मेषराशीचा. हो. चढती 7.5 जी म्हणतात हं. ती आहे. बरं. त्याच्यानंतर साधारणपणे जूनपासून म्हणजे 2026च्या जून महिन्यापासून चौथा गुरु त्यांना सुरू होणार आहे. बरं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी सावध राहायला हवं बरं. मेषराशीने. बरं. त्याचबरोबर त्यांना राहू जो आहे तो चांगला राहू आहे. अच्छा. म्हणजे आपण राहूला एरवी भीतीदायक म्हणतो, पण तो चांगला राहू आहे. बरं. पण तो चांगला राहू हा तुम्ही विचार कसा करता त्याच्यावरती आहे. म्हणजे जरी चांगला राहू असला तरी तो मित्रांकडनं फसवणूक देऊ शकतो. म्हणजे असा चांगला राहू आहे, चांगलाच फसवला गेला हो असं म्हणू शकतात. बरं. 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 त्यामुळे तो त्या दृष्टीने मित्रांच्या संगतीपासून त्यांनी जरा लांबत राहायला हवं. बरं. बरं. कारण बाकीच्या या ग्रहांचा विचार करण्यामुळे ते मित्र त्यांना फसवू शकतात. ओके. म्हणजे ती एक फसवणूक त्यांनी टाळायला हवी. बरं. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर 7.5 असल्यामुळे डोकेदुखी ओके. किंवा अशा पद्धती म्हणजे ते विकार त्यांना होऊ शकतात. वाहन चालवताना थोडं सावध राहायला पाहिजे. जर का विशेषतः एप्रिल महिन्यामध्ये. बरं. आणि शनी मंगळ यांचा मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे. हो. आणि शनी आणि मंगळ यांची युती होणार आहे. भले ती युती त्यांच्या वेळामध्ये म्हणजे मीन राशीमध्ये होणार आहे. म्हटल्यावरती तो त्यांना त्रासदायकच असू शकतो. बरं. मग तो त्यावेळेला वाहन चालवताना सावध राहायला हवं. म्हणजे छोटे मोठे अपघात, छोटे म्हणण्यापेक्षा मोठेच अपघात होऊ शकतात. म्हणजे काय म्हणतात ना की रुग्णालयामध्ये त्यांना दाखल व्हावं लागेल अशा पद्धतीने म्हणजे एवढे मोठे ॲक्सिडेंट होऊ शकतात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणे एवढे. त्यामुळे ते सावध राहायला फार आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंबामध्ये म्हणजे वडिलांना त्रास होऊ शकतो. असं आहे की आता पूर्ण 26चा विचार केला तर पहिले 5 महिने वडिलांना त्रास, पुढचे 6 महिने आईला त्रास. म्हणजे त्यामुळे त्यांना 7.5 आणि या ग्रहांचा विचार करून अशा पद्धतीने त्यांनी राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणामध्ये सुरुवातीला फार मेहनत करायला हवी. नंतर गुरु जरी बदलला तरी तो गुरु उच्चीचा असल्यामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षित यश मिळू शकतं. मात्र मेहनत करायला हवी. म्हणजे मेहनतीला पर्याय नाही आहे त्यांना या वर्षामध्ये. मनासारखे
शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे किंवा कॉलेज म्हणा किंवा काय अशा ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळेलच असं नाही, अच्छा. परंतु प्रयत्न सोडता कामा नाहीत. नक्कीच. कारण कसं आहे की शैक्षणिक वर्षाचा विचार केला तर ते जूनपासून सुरू हो, होतं हो, बरोबर. आणि त्यावेळेला चांगला काळ येतोय. अच्छा. बरं. त्यामुळे ते हरकत नाही त्यांना, बरं. परंतु तेव्हा चांगला काळ येतोय म्हणून आत्ता मी काय करणार नाही असं होता नाही. करून नाही. खरं आहे, खरं आहे. त्यामुळे तो विषय चांगला आहे. बरं. बाकी आता व्यवसाय उद्योगधंदा करणारे जर काय हा जो का वर्ग असेल हो. मेष राशीचा, हो. त्यांना 7.5मध्ये प्रामाणिकपणे त्यांनी व्यवसाय उद्योग करायला हवा. बरं. हं. आणि हे करताना सुद्धा त्यांच्या किंवा नोकरी करणारे असतील त्यांना वरिष्ठांकडनं त्रास होऊ शकतात किंवा हाताखालच्या लोकांकडनं पण त्रास होऊ शकतात. बरं. म्हणजे दोन्हीकडनं म्हणतात ना ढोलकं वाजतं तशातला तो प्रकार होऊ शकतो त्यांचा. खरं आहे, खरं आहे. त्यामुळे ते त्यांनी सावधपणे करायचं आहे हं. की काही वेळेला कसं म्हणतात ना उगवत्या सूर्याला नमस्कार करावा, हं. तसा ते साहेब आहे भले तो अक्कल त्याची त्याच्याकडे, पण आपण त्याला नमस्कार बॉस इज ऑलवेज राईट हे जे म्हणतात तशा पद्धतीने वागावं लागणार त्यांना बरं, बरं, बरं. मेष राशीवाल्यांना. बरं, बरं. त्यामुळे ते एक आहे. बाकी मोठी गुंतवणूक वगैरे त्यांनी सध्या काही मोठी करू नये, बरं. कारण 7.5चा काळ आहे, चढती 7.5 आहे. हं. यावर्षी शनी पूर्ण मीन राशीला आहे म्हणजे पूर्ण 12वा आहे हं, त्यांना. हं. मग तो त्रासदायकच आहे. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकी दीर्घकालीन असेल तर तो फायदा होईल. म्हणजे शनी बदल झाल्यानंतर त्याचे फायदे त्यांना मिळतील. बरं. त्यांच्या राशीला शनी आला की फायदे मिळतील. बरं. त्यामुळे आत्ता जर नसल्यामुळे ते ताबडतोब काय फायदा देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवू नयेत. हं, हं, हं. ओके. बाकी क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. ओके. म्हणजे शनी हा राहू आहे तो क्रीडा क्षेत्रामध्ये फायदे देऊ शकतो, बरं. संशोधनामध्ये फायदे देऊ शकतो. बरं. म्हणजे जे काय त्या फील्डमध्ये जे असतील, हं. एखादे सायंटिस्ट हो, असतील हो, हो. किंवा मेडिकलचे विद्यार्थी असतील हां, हां. त्यांना त्याच्यात फायदा होऊ शकतो. अच्छा. म्हणजे शास्त्रीय गोष्टी जिथे जिथे येतील, केमिकल इंजिनिअरिंग आहे बरं. त्याच्यामध्ये फायदे होऊ शकतील. संरक्षण खात्यातले लोक असतील किंवा पोलीस खात्यातले असतील त्यांना फायदा होऊ शकतो, अच्छा. प्रामाणिक असतील तर. कारण ह्या आवर्जून सांगावं हो, लागतं हल्ली. नक्की, नक्की. हो, हो. त्यामुळे तो त्यांना फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो नक्कीच. बरं, बरं, बरं. आणखीन इतर सांगायचं तर खूप मोठा एक हे असतो विवाह योग किंवा प्रेमसंबंध. विवाहयोग आणि प्रेमसंबंध यंदाच्या वर्षामध्ये तेवढा त्यांना फायदे होणार नाहीत. बरं. उलट त्यांना संबंधामध्ये धोकेच होतील. ओके. म्हणजे जपून राहिला. त्यामुळे फार जपून राहायला हवं. बरं. बदनामीला सामोरं जावं लागेल. अच्छा. प्रेम नसलं तरी बदनामी होऊ शकते हो. म्हणजे अशा काळ तो येऊ शकतो. बरं, बरं. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे राहू लाभातला राहू आहे तो एवढा चांगला, तेवढा तो उलटा फिरा तर तो वाईटही परिणाम पण देऊ आहे. शकतो. आणि 7.5मध्ये हे बदनामी वगैरे प्रकरण होतच असतात. खरं. त्यामुळे ते जरी एकमेकांच्या वेळामध्ये आहेत ते, म्हणजे शनी मेष राशीच्या वेळात आणि शनीच्या वेळात राहू, म्हणजे अशा पद्धतीने त्या गोष्टी असल्यामुळे सध्या त्यांच्या विवाहयोगामध्ये पण काय फार मोठे चांगल्या म्हणजे गोष्टी घडतील असं दिसत नाहीये. त्यामुळे विवाहामध्ये वगैरे शक्य असेल तर पुढे ढकललेलं बरं त्यांनी. अच्छा. हे वर्ष. हे वर्ष विवाहाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा प्रेमसंबंधाच्या मध्ये म्हणजे उगाच प्रपोज वगैरे करू नये माझं म्हणणं. बरं. नकार देण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळेला ते नकार पचवणं अवघडही जातं. खरं. त्यामुळे ते अशा पद्धतीचं आहे. बरं. पण म्हणजे एकूण जर का बघितलं तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये मेष राशीला सावध राहण्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही या वर्षात. उपाय म्हणून त्यांना आपण काय सांगू शकतो? उपाय म्हणून त्यांना 7.5 असल्यामुळे मुख्यतः त्याच्यावरचे उपाय, मग त्याच्यामध्ये 3 मी म्हटल्याप्रमाणे 3 नक्षत्र आहेत. त्या नक्षत्रांच्या अनुषंगाने विचार केला तर अन्नदान हे फार चांगलं आहे त्यांना. बरं. म्हणजे त्याचा भुकेलेल्याला अन्न द्यावं. ओके. पोट भरलेल्या असलेल्या माणसाला दिलं तर काही उपयोग होत नाही. अच्छा. त्या दिलेल्या दानाचं विपरीत फळ मिळतं. अच्छा. बरं. म्हणजे ज्याचं पोट भरलंय तुम्ही त्याला देतो ते अन्न तो विकून टाकेल आणि उगाच त्याचे नको ते म्हणजे विनियोग होईल त्या पैशांचा. बरोबर. त्यामुळे म्हणतात ना की दान हे सत्पात्री व्हावं. हो. त्यामुळे खरोखर भुकेलेला असेल त्याला अन्नदान करा. बरं. किंवा शक्य नसेल ते तर गोमातेची सेवा करा, गायीची सेवा करा. बरं. काळी पूर्ण काळी कपिला गाय जी म्हणतात तिला दर शनिवार आहे किंवा मंगळवार आहे अशा, मग कारण मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे मंगळवार त्यांना चांगला असतो. बरं. आणि 7.5 शनिवारमुळे असते त्यामुळे शनिवार चांगला असतो. अच्छा. या दोन्ही दिवशी त्यांनी गायीची सेवा करावी, तिला पाणी चारा. बरं ते पण आहे की लोक शिजलेले पदार्थ ते खायला घालू नयेत. अच्छा. गाय काही शिजवून खात नाही ना, माणूस खातो. बरोबर. हो. पण गाईला तुम्ही कच्च्या पालेभाज्या आहेत, फळं आहेत, चारा आहे, पाणी आहे हे द्या.
बर. नुसतं तिचे प्रदक्षिणा करा किंवा तिच्या अंगावरून हात फिरवा तरी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. अच्छा. त्याच्या जोडीला आणखीन ज्यांना कोणाला इच्छा असेल किंवा येत असेल त्यांना मंत्र स्तोत्र, मग शनीचा मंत्र आहे, शनीची स्तोत्र आहेत, शनी महात्म्य आहे. ह्यांनी भरपूर, विशेषतः स्त्रिया जे असतील, स्त्री वर्ग आहे, त्यांनी शनी महात्म्य वाचल्याचा त्यांना भरपूर फायदा होतो अच्छा. 7:30 त्यामुळे त्यांनी ते दर शनिवारी किंवा रोज वाचावं. बर. एखाद तास सुरुवातीला जाईल त्यांचा त्या खरं आहे, खरं आहे. वाचनामध्ये, हो ना. पण एकदा ते वाचन समजलं कसं वाचायचं काय, की मग त्याचे आणि फायदेही अनेक होतील. बर. त्यामुळे तो एक फायदा होऊ शकतो. बरं. कालभैरवाची उपासना त्यांना फायदेशीर ठरू शकते. बर. मारुतीची उपासना फायदेशीर ठरू शकते. ओके. मारुतीला तेल वाहा, रुईच्या पानाची माळ, लवंगाचं तेल किंवा लवंगाची माळ ती वाहा, काळं वस्त्र हे दान करा. दान म्हणजे देवळामध्ये व्हा किंवा कोणालाही दानही केलं तरी चालतं गरजू माणसाला. घोंगडी म्हणतात ना, काळी घोंगडी. घोंगडी. हो. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही ते दान करू शकता. बरोबर. लोखंडाच्या वस्तू आहे, तेल आहे, अच्छा. पादत्राणं आहेत. म्हणजे ही खास विशिष्ट दानं सांगितलेली आहेत. अच्छा. बर. 7:30 किंवा आता ही 7:30 आहे म्हणून त्यांनी हे बरोबर. हो. घोडा सुद्धा दान करायला सांगितलेला आहे, हो. परंतु प्रत्यक्ष घोडा. हो. म्हणजे त्याच्यात तो हल्ली बदललेले आहेत घोड्याच्या संकल्पना म्हणून. खरंय. त्यामुळे ते आहे. या गोष्टीचा उपाय केले तर त्यांना भरपूर फायदा होईल मेष राशीला. नक्कीच. मेष राशीबद्दल आपण समजून घेतलं गुरुजी. आपण दुसऱ्या राशीकडे जाऊया, वृषभ राशीकडे. एकूणच वृषभ राशीच्या दृष्टिकोनातनं कशा असेल 2026? कारण सगळ्या दृष्टिकोनातनं विचार केला तर पैसा असेल, शिक्षण संधी असेल, आरोग्य असेल, म्हणजे लहान मुलांच्या दृष्टिकोनातनं असेल, कसं म्हणजे एकूणच कसं बघता वृषभ राशीकडे? वृषभ राशी फार छान राशी आहे. चंद्राची आवडती राशी किंवा चंद्राची उच्चीची राशी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या राशीतला रोहिणी नक्षत्रातला चंद्र आहे, तो उच्च आणि उच्च फळं देणारा आहे. रोहिणी चंद्राचा आवडतो. 27 नक्षत्रांना ही जी 27 नक्षत्र आहेत त्या चंद्राच्या 27 बायका असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातली आवडती म्हणून ती रोहिणी. अच्छा. त्यामुळे ती त्याची उच्चीची राशी असं म्हटलेलं आहे. बरं, त्याच्यात दुसरं असं की या राशीमध्ये कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष अशी ही 3 नक्षत्र येतात. आता या 2026 त्या राशीबद्दल बोलायचं झालं तर फारच उत्कृष्ट काळ आहे. कारण आत्ता त्यांना गुरुबळ फार चांगलं आहे. पुढे होणारं गुरुबळ सुद्धा चांगलं आहे. म्हणजे पूर्ण वर्ष त्यांना उत्तमच आहे. ज्या गोष्टीमध्ये हात घालतील त्याच्यामध्ये त्यांना फायदेच होतील. आपण म्हणतो ना की माती विकली तरी सोन्याच्या भावाने विकू शकतात. म्हणजे असाचा काळ आहे वृषभेला. त्यामुळे फार छान आहे म्हणजे त्यांना वर्ष. आणखीन वेगळं खरं करून सांगताच येत नाही की जे कराल ते होईल असं म्हणतो ना तसं. फक्त थोडेसे आरोग्याचे काही म्हणजे की एक आरोग्य जर का बघितलं तर कसं आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं त्यांना सांभाळायला हवं. म्हणजे एप्रिल महिना आहे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिने आहेत, त्यावेळेला थोडंसं आरोग्याचे त्यांना धोके आहेत. म्हणजे वातावरण बदलामुळे होणारे त्रास हे त्यांना बघावे लागतील. ओके. आणि किंवा म्हणजे ते एवढे होतील की त्यांना ते पथ्य पाळून म्हणजे सांभाळायला हवं. अच्छा. म्हणजे कारण त्यांना ते त्रास लगेच होऊ शकतात. अशा बऱ्याचशा वृषभ व्यक्तींना आम्ही बघितलेलं आहे की त्यांना ताबडतोब ते त्रास होतात. तर ते सहन करू शकत नाहीत वातावरणाबद्दल. त्यामुळे ते त्यांनी त्याच्या बाबतीत सांभाळून राहायचे. बाकी उत्तम वस्तू खरेदी करू शकतात. अच्छा. म्हणजे काय म्हणतो ना आपण की वाहनाच्या बाबतीमध्ये उत्तम वाहन खरेदी त्यांच्याकडनं होऊ शकते. वास्तुसौख्य चांगलं मिळू शकतं. कौटुंबिक सौख्य चांगलं मिळू शकतं. आणखीन मुलांचा जर का विचार केला तर शिक्षण किंवा करिअर त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे ना, उत्तमच आहे. म्हणजे ते ठरवतील तिथे त्यांना ऍडमिशन वगैरे मिळू शकते. अरे वा. मुलांना फक्त अभ्यास त्यांनी करायलाच हवा. म्हणजे हे तर सांगणं मस्त आहे. कारण काय नाही तर माझ्या राशीचं फार चांगलं सांगितलंय गुरुजींनी, तर आता मी काय नाही केलं तरी चालेल असं होता नाही. बरोबर. पण एकंदरीत हे वर्ष फार छान आहे वृषभ राशीला. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्यांना जुनी येणी वसूल होऊ शकतात चांगल्या प्रकारे. फक्त शक्यतो आजचा काळच असा आहे की शक्यतो उसने देऊ नयेत, म्हणजे हे मी सुचवीन. त्यामुळे अगदी जवळचा किंवा तसे संबंध असतील, तुम्हाला खात्री असेल तुम्ही द्या,
ती सुद्धा परत येतीलच येणी म्हणून. बरं. पण म्हणजे एकंदरीत फार छान आहे वर्ष. बरं. सावध राहण्यासारखी असं विशेष असं काही नाहीच आहे. अच्छा. म्हणजे जे कराल ते होईल असं म्हटल्यावरती हं. बऱ्याचशा गोष्टी मनासारख्या घडणारच आहेत त्यांच्या. बरं. बरं. मुलांचे शिक्षण चांगली होतील किंवा विवाह वगैरे कोणाचे होणार असतील. हं. वृषभ राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांची जी काही संतती आहे हं. त्यांच्या विवाहाचे वगैरे प्रश्नसुद्धा मार्गाला लागू शकतात. बरं. म्हणजे एवढा चांगला काळ आहे त्यांना. बरं. प्रवास चांगला होऊ शकतो. धार्मिक प्रवास चांगला होऊ शकतो. बरं. तीर्थयात्रा घडू शकतात बरं. आणि त्या तीर्थयात्रेतून लाभही होऊ शकतात. अच्छा. शेअर ट्रेडिंग वगैरे जर का करणार असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा लाभ होऊ शकतात. बरं. म्हणजे तो एक चांगला प्लस पॉईंट आहे त्यांना बरं. यंदाच्या वर्षामध्ये. बरं. बरं. म्हणजे नोकरदार असेल किंवा हो व्यावसायिक हो दोघांनाही लाभदायकच काळ चांगला आहे बरं. यंदाचा. आणि गुरुजी जसं तुम्ही म्हणताय की एकूणच वर्ष चांगलं आहे, पण म्हणजे शुभ अशुभ काळ या वर्षातले काही असे की ज्यावरती काही महिन्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे किंवा काही चांगलाच काळ आहे असं काही आहे? शुभ अशुभ म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे की मार्च आणि एप्रिल ह्या 2 महिन्यांमध्ये राहू मंगळाची आणि शनी मंगळाच्या युती योग जे घडत आहेत त्या काळात थोडंसं त्यांनी सावध राहायला हवं. ओके. म्हणजे फार नुकसान होणार असं नाहीये, बरं. पण आपण पण सावध थोडंसं एक राहिलं बरं सावधगिरी असतं. बाळगायची. हां. आणि पुढे साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर नव्हे ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये थोडं सावध राहायला हवं. बरं. कारण त्यावेळेला पुन्हा ग्रहस्थिती बदलते ओके. ओके. आणि फार मोठे काही लॉस असे होणार नाही आहेत, बरं. परंतु हे मनाला लावून घेणारे असल्यामुळे जे काही लॉस होतील ते त्यांना मानसिक त्रास जास्त होऊ शकतो खरं आहे, खरं आहे. वृषभेला. बरं. पण एकंदर पण ते रिकवर होणारे आहेत बरं. जरी लॉस झाले तरी. बरं. म्हणजे बरं. पुन्हा त्यांना नंतर त्याचा परत रिटर्नमध्ये फायदे पण होतील. अच्छा. ठीक आहे. बरं. म्हणजे एकंदर विचार केला तर हां, एकंदर विचार केला तर फार छान आहे वर्ष छान त्यांना. वर्ष आहे. नक्कीच. जरी वर्ष चांगलं असतं गुरुजी तरी पण वृषभेसाठी किंवा त्या लोकांसाठी उपाय काय सांगाल आपण? वृषभ राशीला उपाय ही वृषभ शुक्राची राशी आहे. हो. तर शुक्राचा संबंध देवीशी सांगितलेला आहे. त्यामुळे आपली कुलस्वामिनी जी आहे तिला त्यांनी विसरू नये कधीच. बरं. 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 त्यामुळे त्यांनी आणि चंद्र उच्चिता असल्यामुळे शंकराची उपासना त्यांना फायदेशीर ठरते. अच्छा. हां, शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे ना, हो. त्यामुळे त्याची उपासना त्यांना फायदेशीर ठरते. बरं. आणि त्याच्याबरोबर कुलस्वामिनी कुलस्वामी. आणि ज्यांनी कोणी सद्गुरू केले असतील त्यांना सद्गुरूंची उपासना. बरं. कारण म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये नोव्हेंबर डिसेंबर हा जो काळ आहे ना त्या 2 महिने थोडासा त्यांना त्रासदायक होऊ शकतो काळ. बरं. विनाकारण पोलीस किंवा पोलीस स्टेशनला जाणं वगैरे अशा प्रकार कदाचित त्यावेळेला होऊ शकतो. अच्छा. ओके. ते 2च महिने. त्यामुळे त्यावेळेला तरी निदान म्हणजे गुरु सद्गुरू कोण असतील त्यांनी कोणी केले असतील तर ते, कोणीच नाही तर दत्तगुरू आहे सगळ्यांचे गुरु, हो. तर त्यांची उपासना करावी त्यांनी. बरं. कायमस्वरूपी फायदेशीर असते. बरं. तर गुरुजी आपण जसं बघितलं की वृषभ राशीसाठी हे वर्ष चांगलं आहे एकूणच, आणि जसं तुम्ही सांगितलं उपायही सांगितले, आपण काय करायचं आहे, कशाकडे लक्ष द्यायचं आहे, तेही शुभ अशुभ काळही सांगितलं. पुढे जाऊया आपण तिसरी रास मिथुन रास. बरोबर. काय असेल 2026 मिथुन राशीच्या लोकांसाठी? उत्तम काळ आहे. मिथुन राशी सुद्धा उत्तम आहे. अरे वा. कारण मिथुन राशी डेट्स आहे. 2 आहेत. 2. हो. मिथुन म्हटलेलंच आहे. मिथुन. आणि जी काही भ्रमण ग्रहांची होणार आहेत या वर्षामध्ये ती मिथुन राशीसाठी लाभदायक आहेत. बरं. बऱ्यापैकी लाभदायक आहेत. बरं. जून महिन्यापर्यंत म्हणजे किंवा मे महिन्यापर्यंत म्हणजे 1 जूनपर्यंत गुरुचं भ्रमण मिथुन राशीमध्येच आहे. अच्छा. हां, त्यामुळे ते 2025 त्यांना वाईट गेलं असेल कदाचित, परंतु पुढचं हा 2026चा जो काळ आहे फार सुंदर आहे. त्याच्या पुढचं जे आहे म्हणजे तो पुढचा जो अर्धा भाग आहे वर्षाचा किंवा उत्तरार्ध आपण म्हणूया, तो गुरु त्यांना दुसरा गुरु होणार, त्यामुळे तो फायदेशीर आहे. राहू जवळ त्यांना चांगला आहे, बरं. त्यामुळे कुंभेचा राहू हा त्यांना फायदा देणार. ओके. शनी चांगला आहे, 10वा शनी आहे, त्यामुळे ग्रहस्थिती फार उत्तम आहे त्यांची. बरं. म्हणजे ज्याप्रमाणे वृषभेला सांगितलं ना त्याच्यापेक्षा चांगला काळ आहे अरे वा. बरं. मिथुनेला. बरं. निर्णय जो घेतील ते योग्यच घेतील. त्यामुळे ग्रहांची साथ असल्यावरती चुकीचा निर्णय घेतला जात नाही. खरं खरं. त्यामुळे त्यांना चांगले निर्णय मिळतील, बऱ्याचशा गोष्टींमध्ये लाभ होतील. बाकी त्यांनी सावध मात्र राहायलाच हवं. उपासनेच्या दृष्टीने म्हणजे जे आपण म्हणतो ना की हल्लीच्या काळामध्ये
फसवणूक होते लोकांची धार्मिक विषयामध्ये. हम्म, हम्म, हम्म. ते कोणतरी आपण गुरु मानतो एखाद्याला आणि मग तो फसवून हो जातो. हो 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 हो. ह्या बाबतीमध्ये त्यांनी सावध राहायला हवं. अच्छा. तीर्थक्षेत्राला जाणार असतील किंवा प्रवास कुठे करायचे असतील तर प्रवासामध्ये त्यांना त्रास थोडे होऊ शकतात. बर त्या बाबतीमध्ये त्यांनी सावध राहायला हवं. बर. एकूण आर्थिक स्थिती आणि आरोग्य. आर्थिक स्थिती चांगली राहील. बर आर्थिक स्थितीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आरोग्यामध्ये प्रवासामध्ये त्रास होतील. बर बाकी अदरवाईज आरोग्य चांगलं राहील. बर म्हणजे तसं इतर काही आरोग्याचे मोठे त्रास नाही आहेत. बर. परंतु प्रवासामध्येच आरोग्याचे त्रास प्रवासात होतील. अच्छा. लांबच्या प्रवासात रोजचा कामाला जाणारा मनुष्य रोज लोकल ट्रेनने जातो तर त्याला नव्हे, करेक्ट. पण लांबचा प्रवास आहे बाबा कुठे, तर त्यांनी त्या प्रवासात सावध राहायला पाहिजे बर किंवा काय असतील त्या प्रिकॉशन्स घ्यायला हव्यात बर की मग तो त्रास कमी होतील. बर. बाकी शिक्षण आणि करिअर बद्दल काय सांगू शकतो? शिक्षणामध्ये चांगला काळ आहे त्यांना. बर. म्हणजे चालू असलेल्या शिक्षणामध्ये फायदेच होतील. हम्म. आणि कसं असतं ना, आता करिअरच्या बाबतीमध्ये जनरली हिशोब केला तर त्यांचं मिथुन राशीचं आहे ना, हे IT क्षेत्र वगैरे जे आहे हम्म, हम्म, हम्म. म्हणजे किंवा आता हा जो काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात हे आहे, त्याच्यामध्ये त्यांना फायदे होऊ शकतात. बर बर. IT क्षेत्रात फायदा होऊ शकतो. हम्म. शेअर ट्रेडिंगमध्ये फायदा होऊ शकतो. हम्म, हम्म. त्याच्यातून त्यांना फायदे होऊ शकतात. बरं. कम्युनिकेशनशी संबंध येतो कारण हो मिथुन राशीचा. हो हो. त्यामुळे त्या क्षेत्राशी संबंधित असतील ना, त्याच्यात त्यांना चांगले फायदे मिळतील. बर आणि नुसते फायदे नाही तर उच्च वरच्या पदाला पण ते जाऊ शकतात. अच्छा. बर. म्हणजे करिअर संधी चांगली करिअर संधी फार चांगल्या आहेत त्यांना. बर. मनासारख्या ठिकाणी ॲडमिशन वगैरे मिळू शकतात मुलांना पण, हम्म, हम्म. अशा क्षेत्रामध्ये असतील त्यांना. बर बर. क्षेत्रच चुकीचं निवडलं तर मग ॲडमिशन मिळेल परंतु त्याचा पुढे फायदा मिळणार नाही. पुढे त्याचा रिटर्न चांगला होत बरोबर, नाही. बरोबर. कारण अभ्यास ते करतील, ते पासही होतील, हम्म, हम्म. परंतु त्याचा करिअरचा आणि शिक्षणाचा संबंध असेल तर संबंध फायदा राहणार, होईल ना, बरोबर. असं आहे. हम्म. नाही तर काय होतं, बऱ्याचदा असं होतं की शिक्षण एक होतं आणि करिअर भलतंच होतं. खरं आहे, खरं आहे. तो मात्र त्यांनी प्रत्येक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली प्रत्येकाची कुंडली ही निराळी असते. हो हो. त्यामुळे नुसत्या जनरल हे करण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा दशा महादशा यांचा सगळा विचार असतो ओके. आणि कुंडली असते. त्या हिशोबाने जर का योग्य ज्योतिषाकडनं मार्गदर्शन घेतलं त्यांना तर भरपूर फायदा होईल. बर बाकी त्यांनी उपासना म्हणाल तर मिथुन राशीला विठ्ठलाची उपासना फार सर्वश्रेष्ठ आहे. अच्छा. बर. कारण विठ्ठल आणि रखमाई हम्म. किंवा राम आणि सीता हम्म. हे दोन आहेत, हम्म. त्याचा फायदा त्यांना भरपूर होतो. बर बर. बाकी आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं मानसिक किंवा मेंदूचे विकार हा त्यांना त्रास होऊ शकतो. बर. आणि विवाह इच्छुक लोकांचं किंवा उत्तम प्रेमसंबंधाच्या विवाहाचा दृष्टीने- उत्तम काळ आहे. अच्छा. यंदाच्या वर्षी मिथुन राशींचे म्हणजे ज्या व्यक्ती असतील त्यांचे विवाह खरं म्हणजे व्हायलाच पाहिजेत. बर. म्हणजे एवढा उत्तम काळ चालू आहे सध्याचा. ओके. आणि मुहूर्ताचा पण काळ आहे आत्ता हा. हो, म्हणजे हो, मे हो. महिन्यापर्यंत मुहूर्त उत्तम हो असतातच. हो हो. त्यामुळे उत्तम काळ आहे. यंदाच्या वर्षी 2004 व्हायलाच हवेत. बर बर. आणि अगदी मग तो प्रेमविवाह असला तरी पण त्यांना फायदा होईल. बर. अरेंज मॅरेज असेल किंवा म्हणजे ठरवून केलेला असेल तरी पण फायदा होईल. बर. त्यामुळे तो काळ फार फार चांगला आहे. त्यांना काय म्हणतो जोडीदारी चांगला मिळेल. बर. केवळ विवाहाच्या बाबतीत नव्हे तर एखादा उद्योगधंदा आहे, कारण मिथुन राशीवाले बहुतेक नोकरीपेक्षा व्यवसाय करणारे जास्त असतात. त्यामुळे त्यांना व्यवसायामध्ये फायदे होतील. मग ते पार्टनरकडनं म्हणजे जोडीदाराकडनं पण फायदेच होतील. बर. अर्थात बाकीच्या गोष्टी त्यांनी काळजीपूर्वक करायला हव्यात. हो हो. बिझनेस असेल म्हणजे व्यवसाय असेल बर. तर जे काय कायदेशीर बाबी असतील त्या पूर्ण करायला हव्यात. बर. आणि काही शुभ आणि अशुभ काळ त्यांच्यासाठी सांगता येईल? शुभ काळ म्हणजे आत्ता मे महिन्यापर्यंत तर शुभच काळ आहे. बर. त्याच्यापुढे आर्थिक बाबतीमध्ये थोडी फसवणूक त्यांची होऊ शकते ओके ओके. जूनपासून. सेकंड हाफ. सेकंड हाफमध्ये. बर. आणि पूर्णतः फसवणूक अशी म्हणता येत नाही, पण काही वेळेला असं आपण म्हणतो ना की एखादं आपल्याला पेमेंट आहे ते यायचं आहे पण ते अडकलं आहे, अशा पद्धतीने ते पेमेंट वगैरे त्यांचे अडकू शकतात. अच्छा. त्या काळामध्ये. बर बर. मोठे लॉसेस नाही आहेत. बर. आणि मोठ्या रकमांचे ते काय म्हणतात ना व्यवहारही करत नाहीत. अच्छा. म्हणजे फार मोठ्या रकमांचे व्यवहार असतील ना तर त्यांनी फार सांभाळूनच करावेत. अच्छा. म्हणजे विशेषतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तर त्यांनी ते टाळावेत. अच्छा. मग एक तर त्याच्या आधी करा किंवा मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करा. मग त्याचे फायदे त्यांना चांगले होतील. ओके.
सो ओव्हरऑल जसं तुम्ही म्हणालात तसं की मिथुन राशीसाठी सुद्धा हो, 2026 हे खूप फार चांगलं आहे. उत्तम काळाचं उत्तम वर्ष काळाचं. आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आपण पुढच्या राशीकडे जाऊया गुरुजी. हो. पुढची रास आपली कर्क रास. काय सांगाल कर्क राशीच्या लोकांना आपण कसं मार्गदर्शन करू शकतो? कर्क रास काही वेळेला मला फार म्हणजे हसायला येतं किंवा गंमत वाटते त्याची, अच्छा. की कर्क राशीचे लोक आहेत ना फार मानसिक हो. म्हणजे हळवे असतात. हां हळवे वगैरे असे असतात, मनाने फार हळवे मनाने असतात हळवे असतात. हो, असतात. किंवा अतिविचार करणारे असतात. विचार करून करून थकून जातात, म्हणतो की विचार करणं सोडत नाहीत. खरं आहे, खरं आहे. आणि कसं आहे ना, आत्ता त्यांना फार वाईट आहे काळ त्यांचा, फार कसोटीचा काळ आहे. बरं, हं. हे वर्ष त्यांना फार त्रासदायक आहे. बरं, मग आर्थिक फसवणूक पण होऊ शकते बरं. बऱ्याच ठिकाणी, आणि मग ते मनाला लावून घेणार, हं. त्याचा आरोग्यावर परिणाम होणार. खरं आहे, खरं आहे. बरं, हे काही प्रमाणात आळशी असतात. बरं. हां, म्हणजे औषधं घेण्यामध्ये सुद्धा टाळमटाळ करतात. हं, म्हणजे बाकी नाही, आळस त्याच्यात उठून कशाला गोळी घेऊ, म्हणजे असा येतो. मग तो त्याचा त्रास होणारच आहे. होणारच हो, ना, मग हो. शारीरिक खरं पण आहे. तो त्रास होतोच. खरं आहे, खरं आहे. त्यामुळे त्यांनी ह्या बाबतीत फार सावध राहायला पाहिजे, हां, की एकतर मानसिक त्रास करून घ्यायचा नाही, हां. आणि घेतलं असतं त्याच्यावरचे औषधं आहे, उपचार आहेत, ते करायला ते पाहिजे. टाळायचे नाहीत, हं. ते करायला पाहिजेत. हं, हं. वेळी डॉक्टरकडे जाणं असेल तर ते असो, कारण अपघात पण संभवतात त्यांच्या कुंडलीमधले अच्छा. कर्क राशीच्या हिशोबाने या अच्छा. वर्षामध्ये. हां, अपघातांचा योग आहे. अपघातांचा पण योग आहे. बरं, बरं. आर्थिक फसवणूक तर जास्त जास्त दाखवते, दाखवते. किंवा पैसे न मिळणं, हं. काम स्वतः काम केलेलं आहे पण त्याचेही पैसे न मिळणं, मोबदला नाही मिळणार. मोबदला हवा तसा न मिळणं, बरं, बरं. अडकून राहणं पैसे, बरं, बरं. हे प्रकार या वर्षामध्ये फार आहेत त्यांचे. बरं, बरं. त्यामुळे त्यांना हे वर्ष फार तसं त्रासदायकच आहे, जोपर्यंत त्यांच्या राशीला गुरु जात नाही तोपर्यंत. बरं, गुरुही त्यांच्या राशीला गेल्यानंतर हं. फार काय मोठा बदल होणार आहे अशातला प्रकार नाही आहे. अच्छा. कारण बाकीच्या ग्रहांचा पण त्यांना सपोर्ट पाहिजे, बळ पाहिजे. नक्कीच. ते तसं फारसं नाही आहे. बरं. मे महिन्यापर्यंतचा काळ त्यांनी फारच सावधपणे राहायला पाहिजे. बरं. ओके. विशेषतः एप्रिल महिन्यामध्ये, हं, हं. म्हणजे हे मी जे म्हटलं अपघाताचे योग हो, वगैरे, हो, ते हो. एप्रिल महिन्यामध्ये जास्त होऊ शकतात त्यांना. बरं, बरं. तो काळ सांभाळायला पाहिजे. ओके. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने कसं असेल? आर्थिक स्थिती मी म्हटलं ना, की त्यांना पैसे त्यांचे आहेत, म्हणजे मी काम केले त्याचे पैसे माझ्याकडे आहेत असा प्रकार आहे, परंतु ते माझ्याकडे येत नाही आहेत. अच्छा. त्यामुळे ती पैसे स्वतःचेच पैसे आहेत पण त्यांना ते मिळत नाहीत, असा प्रकार त्यांना जून महिन्यापर्यंत हा फार त्रास आहे. बरं. त्याच्यानंतर त्यांना पैसे मिळायला सुरुवात होईल. सुरुवात होईल. ओके. ठीक आहे. म्हणजे तोपर्यंत त्यांनी जरा कळ काढायला हवी. ओके. ती जर का कळ सुचली तर मग पुढचं वर्ष त्यांच्यासारखी राशी नाही, असं आहे. अच्छा. आर्थिक हां, म्हणजे स्थितीच्या दृष्टीने. उत्तरार्ध फार छान आहे त्यांचा, बरं. कारण मग तो गुरु बदलतोच आहे, हं. त्यामुळे त्याचा त्यांना फायदा चांगल्याच प्रकारे करून घेता येईल. बरं. फक्त त्यांनी सावध राहायचं, धीर सोडायचा नाही. म्हणजे म्हणतात ना, की म्हणतात ना, मनाने कमकुवत मनाचे असल्यामुळे धीरच सोडून देतात. हो. आता आम्ही काय करू, सोडून दिलं सगळं. खरं आहे, खरं आहे. आणि मग चंचलता असते ना त्यांच्यामध्ये. जसे ही मनाचं कसं आहे, त्याच्या राशीचा स्वामीच चंद्र आहे. हो. आणि चंद्र हा चंचल आहे, तो सगळ्यात फास्टेस्ट ग्रह, सगळ्यात वेगाने फिरणारा ग्रह. हो. म्हणजे 2.5 ते 2.5 दिवसामध्ये पूर्ण राशीचक्र फिरतो तो. करेक्ट. एकेका राशीमध्ये हे करतो. 27 दिवसामध्ये राशीचक्र होतं पूर्ण. हो. एका दिवसामध्ये अडीच दिवस एका राशीत, हो. असं त्याचं ते हे आहे. हो. त्यामुळे तो त्या परिणाम पण तसे फास्ट दाखवतो. खरं आहे. आणि त्यामुळे ते त्यांचं चंचलता असल्यामुळे तो त्रास त्यांना जास्त होतो. बरं. जास्तीत जास्त त्यांनी शंकराची उपासना, आपल्या मगाशी म्हणतो कुलस्वामिनीची उपासना, बरं. किंवा आपली जी ग्रामदेवता असते, म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपलं घर आहे त्याच्या जवळची ती जी ग्रामदेवता आहे त्याची उपासना, ती त्यांनी करत राहावी. त्याचा त्यांना फायदा भरपूर होतो. बरं. आणि शिक्षण किंवा करिअरच्या दृष्टीने मुलांच्या चांगलं आहे ना शिक्षण. आणि कसं आहे, जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होतात, त्यामुळे तो काळ त्यांना चांगला आहे. फक्त त्याला आळस थोडा कमी करायला हवा. कारण त्या बाबतीमध्ये किंवा अविचारी म्हणा, आळस नाही म्हणता येत, की म्हणजे मोठ्यांचं न ऐकणं, हा जो प्रकार असतो, मलाच काय ते कळतं, हा प्रकार काही वेळेला त्यांचा तो कारणीभूत ठरतो यश न मिळण्यासाठी. बरोबर. त्यामुळे ते तेवढं त्यांनी सांभाळायला हवं. बरं.
तर जर का ह्या गोष्टी एवढ्या सांभाळल्या त्यांना चांगले फायदे होतील. मग तो शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा काय असो, मेपर्यंत सावधच राहायचं आहे. बर हे आवर्जून सांगतो मी. बर तो जोपर्यंत गुरु त्यांना मिथुनेला आहे तोपर्यंत तो त्यांना यशप्राप्ती हवी तशी देणारच नाही. नाही आहे. आणि विवाह इच्छुकांसाठी आपण काय सांगू शकतो? जूनपासून पुढचा काळ उत्तम आहे, 13 महिने. राशींसाठी. हां, कर्क जसे मी म्हटलं मिथुनेला हा पूर्ण वर्ष आहे, तसं कर्केला पुढचा उत्तरार्ध आहे. बर त्यावेळेला त्यांचे विवाह वगैरे योग येणारच. बर परंतु प्रेमविवाह वगैरे जर का असेल तर मग त्यांनी किंवा इतरही म्हणजे त्यांनी पूर्ण माहिती करून घ्यावी आधी समोरच्याची. पूर्ण खरी खोटी माहिती करायला हवी. अच्छा. सावधपणे हां, सावधपणा पाहिजे त्याच्यामध्ये. नसेल तर मग ती फसवणूक होऊ शकते. अच्छा. आणि मग ती म्हटल्याप्रमाणे हे चंचलता आणि चंद्राची राशी असल्यामुळे तो मानसिक तणाव त्यांना मग सहन होत, घेता येत नाही. हो खरं आहे. डिप्रेशनमध्ये जाण्याचे योग आहेत त्याच्यामुळे. बर त्यामुळे ते त्यांनी सांभाळायला हवं. बर बाकी इतर दृष्टीने फार छान आहे वर्ष त्यांना. बर म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की पूर्वार्धामध्ये आपल्याला हो, जास्त काळजी पूर्वार्धात घ्यायची जास्त आहे या काळजी राशीच्या घ्यायची. लोकांनी. आणि फार पॉझिटिव्ह असं नाही म्हणता नाही, येणार, हां. पण आहे संमिश्र फळ देणारं संमिश्र वर्ष आहे फळ असं देणारं म्हणायला वर्ष काही आहे. हरकत नाही. बरं गुरुजी, आता आपण कर्केकडनं सिंह राशीकडे जाऊया. 2026 सिंह राशीसाठी कसं असेल काय सांगा? सिंहरास, सिंह म्हणजे राजा, हम्म. जंगलाचा राजा. हो केवळ जंगलातच नव्हे तर राजाच. हो हो त्यामुळे राजाची रास ही खरं म्हणजे चांगलंच आहे. डेफिनेटली. आणि त्यामुळे म्हणजे कसं आहे की आत्ता जो मी 2026चा पूर्वार्ध जो आहे हां उत्तम आहे बर सिंह राशीसाठी. बर म्हणजे सीमेचे जे असतील लोक हम्म, त्यांना उत्तम काळ, हम्म. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होणारच अरे वा. मे महिन्यापर्यंत. हम्म. आणि बऱ्याचशा गोष्टी मनासारख्या घडतील त्यांच्या. बर म्हणजे शिक्षण असो, करिअर असो, हम्म. त्याच्यामध्ये फायदे होतील. बर उद्योगधंदा व्यवसाय असो, हम्म. त्याच्यामध्ये फायदे होतील. ओके. राजकारणी असतील तर त्यांना इलेक्शनमध्ये फायदे होतील. अच्छा. आता येणारे आहेत हो. त्याच्यात जर सीमेचे असतील तर नक्कीच फायदे होतील. अरे वा. बर तो एक फायदा चांगला आहे त्यांना. बर त्याच्याशिवाय आणखीन जे मेडिकलशी संबंधित असतील म्हणजे सीमेचे डॉक्टर्स वगैरे असे असतील, वैद्य किंवा डॉक्टर, त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये फायदा चांगला होईल. ओके. चांगलं संशोधक असतील तर ते चांगले संशोधन करू शकतील. बर मे महिन्यापर्यंतचा हा काळ फार चांगला. परंतु त्याच्यानंतर हां. फार सावध राहायला हवं. अच्छा. कारण गुरु बदलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या विरोधामध्ये जाणार. बर बर गुरुबळ त्यांना नसल्यावरती हम्म. शेवटी गुरु हा महत्त्वाचा असतो. मग तो राजाचा गुरु बिघडलेला असला हम्म. तर त्यालाही त्रास देणारच. बर त्यामुळे विशेषतः यांना कौटुंबिक सौख्यामध्ये बाधा येतील. बर म्हणजे आपसामध्ये भांडणं सुरू होतील, पती पत्नीमध्ये वाद होतील, अच्छा. अगदी घटस्फोटापर्यंत सुद्धा प्रसंग जाऊ शकतो. शकतात. बर म्हणजे एवढं त्यांना ते सावध राहायला हवं बर बर सीमेच्या लोकांनी. बर त्यामुळे काय बोलायचं आणि कशा पद्धतीने एक्सप्रेस व्हायचं हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बर कारण म्हणजे वाणीवर नियंत्रण. वाणीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते नसेल तो त्रास होणार. हम्म. आत्ता ठीक आहे, मे महिन्यापर्यंत ठीक आहे, तुम्ही जे बोलाल ते होईल. उत्तरार्ध. नंतर मात्र त्यांना तो त्रास होणार. हम्म. ते सावध राहायला पाहिजे. बर एकूण आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याविषयी काय सांगू शकतो? आर्थिक परिस्थिती चांगली राहील, काय प्रश्न नाही तसा. हम्म. आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र हृदयविकार अच्छा. हां किंवा मेंदूचे विकार बर बर ह्याचा त्रास जास्त होऊ शकतो. ओके ओके. घशाचे वगैरे विकार म्हणतो आपण, म्हणजे ENT, त्या संदर्भामध्ये त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. दाताचे विकार आहेत, बर 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 ती काळजी घ्यायला पाहिजे. खाण्यावरती आपल्या कंट्रोल असला पाहिजे त्यांचा. अच्छा. म्हणजे त्यांच्या खाण्यामध्ये अनियमितता, त्यांना भूक फार असते, बर त्यामुळे खाण्यामध्ये अनियमितता असते. हां हां हां. ते त्यांनी जर का नियमात खाल्लं म्हणजे वेळा पाळून वेळापळून. बर की त्याचा त्रास नाही होणार. ओके ते अवेळी खाण्यामुळे त्यांना ते फार त्रास होणार ओके ओके. आणि मग त्याचा इफेक्ट पोटाबरोबर हृदयावरती पण होणार. अच्छा. मग ते
कोलेस्ट्रॉल वाढणं वगैरे हा प्रकार आहे तो त्यांना जास्त त्रासदायक ठरू शकतो. बर बर ओके. आणि एकूण जर का शिक्षण असेल, करिअर असेल, व्यवसाय याविषयी काय असेल, कसं असेल हे वर्ष? शिक्षणामध्ये सुरुवातीचा काळ चांगला आहे त्यांना, बर पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे जूनपासून पुढच्या काळामध्ये शिक्षणामध्ये हवी तेवढी प्रगती होणार नाही. ओके. म्हणजे अपेक्षा एवढं यश नाही मिळणार. किंवा कसं असतं काही वेळेला असं होतं की पूर्ण अभ्यास केलेला असतो पण परीक्षेच्या वेळेला मनुष्य आजारी पडतो. हां 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 ओके. त्यामुळे ते त्यांना तो त्रास मग परीक्षाच देऊ शकला हो नाही, मग हो पास कसं होणार. बरोबर. मग अच्छा. हा जो प्रकार आहे हा सीमेच्या लोकांनी फार सांभाळून राहायला पाहिजे. त्यामुळे आरोग्य त्यांनी जपायला पाहिजे. पण हे वर्ष कसोटीचं त्यांना आरोग्यासाठी जास्त आहे. अच्छा ओके. बर त्यामुळे ते त्यांनी आरोग्य फार चांगल्या पद्धतीने जर का जपलं हम्म. तर मग गोष्टी सगळ्या सुकर होऊन जातील. बर बर ओके. आणि प्रेमसंबंध असतील, विवाहयोग असतील, त्या दृष्टिकोनातनं कसं आहे वर्ष हे? तेवढं काही विशेष चांगलं नाही आहे. नाही आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे धोका होऊ शकतो आणि ह्यांचं स्वतःच्या बोलण्यावरती कंट्रोल नसल्यामुळे तो त्रास होऊ शकतो. अच्छा. मनात इच्छा नसताना चुकून बोललो गेलो आणि मग ती भांडणं सुरू झाली आणि मग ते वेगळे झाले, असा हा प्रकार होऊ शकतो. कारण हा सिंह राशी आहे. सिंह राशी ही सिंह आहे, त्यांना आत्मप्रौढी फार असते. हो हो हो. मी म्हणजेच आय एम ग्रेट असा त्यांचा एक स्वभाव असतो आणि ते ऐकत नाहीत. बरं त्याच्यामध्ये सिंहेची स्त्री असेल तर मग तो जास्त त्रास होतो अच्छा. पुरुषाला. बर बर अच्छा. मग ती मग भयंकर प्रकार असतो तो. म्हणजे सांगू नाही शकत आपण. ते प्रत्यक्ष ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला ते गोष्टी सांगू शकतो असं आहे. बर बर आणि कसं आता तो त्यांच्याच राशीमध्ये केतू आहे अच्छा. सीमेला आणि समोर राहू आहे. हम्म. हे राहू केतू नेहमी समोरासमोर असल्यामुळे मग तो इफेक्ट त्यांना जास्त मिळणार, बर म्हणून तो त्रास त्यांना जास्त होणार. ओके. विशेषतः ह्याच्यामध्ये काय म्हणतो त्या राहूची स्थानं सांगितलेली आहेत. ओसाड जागा, उकिरडा अशा ठिकाणी त्यांनी जाऊ नये अच्छा. सीमेच्या राशींनी लोकांनी. बर मग त्यांना ते लगेच त्रास जास्त होणार. ओके. म्हणजे केवळ मानसिक त्रास नाही, मानसिक स्ट्रॉंग असतात ते, परंतु त्या तिथे गेल्यामुळे काहीतरी असा तो निंदक किंवा टीकाकार असतील ना ते असं काहीतरी बदनामीकारक उठवतील ना की हा इथे कुठे गेला होता असं. हा जो काही प्रकार असतो बर आणि मग ती त्यांना सहन नाही होत. किंवा ते सांगतात की मी त्या ठिकाणी गेलो होतो पण माझा तो उद्देश नव्हता, पण लोक ते बघत नाहीत ना. खरंय खरंय खरंय. त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी सांभाळायला हव्यात. बर बर. आणि एकूणच त्यांचा काही शुभ काळ आहे, अशुभ काळ आहे या वर्षातला, त्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शुभ काळ मे महिन्यापर्यंतचा काळ चांगला आहे त्यांना. बर त्याच्यानंतरचा मात्र त्रासदायक आहे. आणि मग त्रासदायक कधी आहे ते जूनपासून ऑक्टोबरपर्यंतचा त्रासदायक आहे. अच्छा. ते 4-5 महिने त्रासदायक आहेत. हम्म. त्याच्यानंतरचा पुन्हा 2 महिने येतील, नोव्हेंबर डिसेंबर हे पुन्हा चांगले आहेत त्यांना. बर बर बर. पण कसं आहे तो काळ सिंह जसं सूर्य आहे ना त्याचा मुख्य स्वामीच सूर्य आहे. हो सूर्य. हो त्यामुळे त्यांनी सूर्य उपासना फार करणं आवश्यक आहे. हो हो हो. काही नाही तर निदान सूर्याकडे रोज बघून 12 मिनटं 20 मिनटं उगवत्या सूर्याकडे बघून काय सूर्यनमा वगैरे अशा जरी मंत्रांनी त्याची स्तुती अच्छा, केली अच्छा. तरी सुद्धा भरपूर फायदा होईल. बर बर. कारण माणसाचं आरोग्य चांगलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या. अगदीच अगदी आहेत. अगदी. हो खरंय. त्यामुळे त्यांच्या या वर्षामध्ये आरोग्यावरतीच घाला आहे मुख्यतः. आणि मग हे सहसा आजारी पडत नाहीत, पण पडले तर मग फार त्रास होतो त्यांना. जास्त आजारी. हो ओके. आणखीन उपाय काय सांगता येतील सिंहराशीसाठी? आणखीन उपाय त्यांनी गुरुचे उपाय चालू करावे. म्हणजे गुरुबळ त्यांना नसणार आहे. बर त्यामुळे गुरुसाठी त्यांनी गुरुबळ प्राप्त व्हावं बर म्हणून गुरुवार किंवा दत्त गुरूंची उपासना, ओके. काय मंत्र स्तोत्र येत असतील तर ती करावीत. बर. शक्यतो त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे वापरावेत. अच्छा. पिवळं म्हणजे पूर्ण पिवळा नव्हे पण त्या शेडमधले शेडमधले. कपडे वगैरे ते वापरावेत. माणिक रत्न धारण करून बघावं, बर त्याचा त्यांना फायदा होईल. बर. ठीक आहे. म्हणजे एकूण जर का आपण बघितलं तर सिंह राशीसाठी पूर्वार्ध चांगला आहे हां. आणि उत्तरार्ध थोडा म्हणजे त्याच्यावर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. म्हणजे एकूण यांचंही जर का भविष्य बघितलं आपण तर संमिश्रच आहे हे वर्ष असं म्हणायला हरकत नाही सिंह राशीसाठी. नक्कीच. आपण पुढच्या राशीकडे गुरुजी जाऊ शकतो. आपण पुढची रास घेऊया, 6वी रास कन्या रास. कन्या राशीसाठी कसं असेल 2026 वर्ष एकूणच? छान आहे. कन्या राशी ही मुळातही तशी चांगली राशी आहे. कन्या खोडकर राशी आहे ती.
अच्छा. हां, म्हणजे किंवा स्वभावामध्ये खोडकरपणा जरा जास्त असतो त्यांच्या. बर. आणि विनाकारण टेन्शन घेणारे पण असतात ते. किंवा एखादी गोष्ट दुसऱ्याला टेन्शन देतात आणि स्वतःच्या नावानिरळे राहतात. म्हणजे अशा आहे, असा प्रकार असतो. त्यामुळे पण यंदाचं वर्ष त्यांना मात्र चांगलं आहे. बर. म्हणजे हा आत्ताचा गुरु आहे तो मिथुनेतला पण चांगला आहे, कर्केतला पण चांगला आहे. म्हणजे जसं मगाशी मी वृषभ राशीबद्दल म्हटलं, तसाच प्रकार कन्या राशीला यंदाचा फार चांगला आहे. बर. बर. फक्त त्यांनी मानसिक स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नये. बर. बाकी इतर दृष्टीने फार चांगलं वर्ष आहे. त्यांना नोकरी वगैरे किंवा शिक्षण वगैरे आहे या क्षेत्रामध्ये त्यांना प्रत्येकाला जे कोण विद्यार्थी असतील वगैरे त्यांना चांगलं यशप्राप्ती मिळेल बर. या वर्षामध्ये. खेळाडूंना फार चांगला, कन्या राशीचे खेळाडू असतील ना त्यांना हे वर्ष फार छान जाणार आहे. बर. म्हणजे त्यांना चांगल्या स्पर्धांमध्ये भागही घेता येईल आणि बक्षीसही मिळू शकतात. बर. 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 म्हणजे बऱ्याचदा असं असतं की फार चांगला खेळाडू असतो पण भागच नाही घेता येत अरे किंवा तो पोचू शकत नाही. खरं. हा, असं जे होतं ना ते नाही होणार. संधी मिळतील. हां, संधी फार चांगल्या मिळतील आणि संधी तर ते सोनंही करू अरे शकतील. वा. बर. त्यामुळे हे वर्ष त्यांना फार छान आहे. ओके. बाकी करिअर वगैरे जे म्हणतो आपण म्हणजे खेळाडूंचं तर झालं, पण एक नोकरीधंदा हो, किंवा हो. व्यवसाय व्यवसाय, करणारे हो, असतील तर हो. त्यांना पण फार चांगला काळ आहे हा. बर. हां, म्हणजे चांगल्या चांगल्या मोठ्या ऑफर्स जशा आपण म्हणतो किंवा मग मोठा एखादा प्रकल्प मिळणं बर. व्यावसायिकाला बर. ते मग सरकारी प्रकल्प मिळू शकतात चांगले. अच्छा. अच्छा. सरकारद्वारे त्यांना चांगली मोठी टेंडर्स वगैरे पास होऊ शकतात. ओके. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. हाताखालच्या माणसांकडनं लाभ होऊ शकतो. बर. फार क्वचित असतात असे योग. हो हो हो. हां, ते लाभ होऊ किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी असतील किंवा वरिष्ठ त्यांचे कोण बॉस म्हणा किंवा काय देऊ पार्टनर म्हणा त्याच्याकडनं त्यांना फायदे होऊ शकतात. बर. म्हणजे सल्लेही मिळतील आणि फायदाही होईल. म्हणजे हा एक त्यांना कन्या राशीला फार चांगला काळ आहे. बर. आणि एकूण जर का त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांचं आरोग्य बघितलं तर ते कशा प्रकारे असेल? आरोग्य आहे चांगलं हां. सध्याचं, बर. परंतु थोडासा त्यांना स्किन म्हणजे आपल्या त्वचा विकार म्हणतो ना अच्छा. त्यासाठी त्यांनी थोडं सावध राहायला पाहिजे. ओके. बर. कारण हे जे काय ग्रहांच्या स्थिती आहेत तो त्यांना विशेष करून त्वचा विकार किंवा सूज येणं किंवा फोड येणं म्हणजे आपण म्हणतो हो ना हो हो. स्फोटक हां हां हां. किंवा काही वेळेला रिॲक्शन येते हो औषधांची, हो हो हो. ॲलर्जिक ॲलर्जी वगैरे असते, त्यापासून त्यांनी थोडं सावध राहायला पाहिजे. बर. बर. की चुकीचं औषध घेता नये. तसं. हां, किंवा चुकीचं काही वेळेला असतं ना की कन्या राशीचं जर का डॉक्टर्स असतील किंवा असे असतील तर त्यांनी चुकीचं त्यांचं डायग्नोस होऊ शकतं आणि मग त्याचा त्रास पेशंटला झाला की मग तो ह्यांना पण होणार असतो. मग त्या गोष्टीचा त्यांनी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे बर. बर. की जेणेकरून तो त्यांना त्रास होणार नाही. बर. बाकी इतर तसं आरोग्य चांगलं राहील त्यांचं. ओके. पण हा एवढा फक्त गोष्ट सोडली की स्किन वगैरे म्हणजे ते म्हणतात ना की पावसाळ्यामध्ये आता येणाऱ्या पावसाळा येणारच हो आहे हो हां, हो. तर त्यावेळेला त्यांनी फिरताना वगैरे म्हणजे ते काळजी घ्यायची की त्यामुळे ते काय म्हणतात ना चिखलामुळे म्हणजे हो हो. किंवा ते त्वचा पाण्यामुळे विकार होऊ हां शकतात त्वचा विकार पाण्यात. त्याच्यामुळे जास्त लवकर होऊ शकतात त्यांना. बर. 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 ती काळजी त्यांनी त्यावेळेला घ्यायला हवी. बर. बर. बाकी इतर दृष्टीने वर्ष चांगलं आहे त्यांना आरोग्याच्या दृष्टीने. विवाहोत्सुक आणि विवाह उत्सुकांना प्रेमसंबंध- उत्तम काळ आहे बर. कन्या राशीच्या पण. बर. म्हणजे वाईट नाहीच आहे. बर. ज्यांचे ठरले नसतील त्यांचे ठरतील, ठरले असतील ते होतील. अरे वा. अगदी म्हणजे उलट मी तर असं म्हणतो की कन्या राशीच्या व्यक्तींचं जर का काही म्हणजे घटस्फोट वगैरे अशा जर का काही प्रकार असतील तर ते सुद्धा कॅन्सल होऊन पुन्हा ते पॅचअप होऊ शकतं. अच्छा. एवढा चांगला काळ आहे त्यांना. बर. हे पूर्ण वर्ष, हे वर्ष, पुढचं वर्ष फार चांगला काळ आहे. बर. त्यामुळे ते फायदे होतील त्यांना. ओके. आणि एकूणच त्यांच्यासाठी काही महिने आहेत ज्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असे किंवा काही शुभ महिने? या वर्षीचे शेवटचे नोव्हेंबर डिसेंबर हेच 2 महिने ते सावधगिरी बाळगा. सावधगिरी. अच्छा. म्हणजे फार काही त्याच्यात होणार नाहीये, पण थोडं लक्ष विचारलं ना मग सावधगिरी सांगायला पाहिजे म्हणून सावधगिरी. बर. बर. बाकी इतर पूर्ण आहे वर्ष फार चांगलं आहे त्यांना. बर. आणि कन्या राशीच्या लोकांनी काय नेमके उपाय करावेत किंवा एकूणच त्यांनी काय कसली उपासना करावी? कसं आहे ना की काही गोष्टी तांत्रिक असतात म्हणजे उपासना आपल्या कुलस्वामिनी कुलदेवता जी आहे किंवा ग्रामदेवता यांची उपासना त्यांनी करावी. सद्गुरूंची उपासना कायमस्वरूपी म्हणून प्रत्येकाने करावी म्हणून नाही. पण त्याच्यामध्ये कन्या राशीमध्ये कसं आहे की 3 नक्षत्र येतात.
मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र राहतात. तर हस्त, उत्तरा, फाल्गुनी, हस्त आणि चित्रा अशी 3 नक्षत्र येतात. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं बिल्ववृक्षाला त्यांनी जर का त्याची पूजा केली अच्छा. किंवा प्रदक्षिणा करणं किंवा पाणी घालणं किंवा बेलाची झाडं लावणं. अच्छा. बरं बरं बरं. पावसाळा आहे त्यामुळे हो, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्यांनी वृक्षारोपण करू शकतात. ओके. बेलाचं झाड आहे, जाईचा नावाचा वृक्ष येतो, जाई. हं. आणि हे जे त्यांना त्वचा विकार जे होणार ना त्याचा संबंध या जाईच्या झाडाशी येतो. ओके. म्हणजे जर का जाईच्या झाडाचा पाला जरी काही साधा आपण म्हणतो ना खाज येते हो, हो, वगैरे, हो, त्याला हो. तो जरी चुरडून लावला तरी पण त्याचा फायदा होतो. बरं बरं बरं. त्यामुळे ती त्यांनी जाईची झाडं लावावीत किंवा ओके. बेलाच्या झाडाची पूजा अर्चा वगैरे काय असेल ती करावी. बरं. मग त्याच्या अनुषंगाने शंकराची उपासना करावी. हो. बिल्वा आहे म्हटल्यानंतर बिल्व आहे म्हटलं शंकर शंकर आलाच. आलाच. हो. मग ती त्यांना उपासना फायदेशीर ठरेल. हं, हं. पिरोजा किंवा पाचू नावाचं रत्न आहे, हं. म्हणजे गरुड 5 म्हणतात त्याला किंवा एमरेल्ड म्हणतात, हो. किंवा त्याचं उपरत्न ओनेक्स म्हणून येतं किंवा पिरोजा म्हणून एक हकीक म्हणतात किंवा रत्न येतं. हं. ते त्यांनी वापरले त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो ओके. ओके. कन्या राशीला. बरं बरं. बाकी इतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये फायदेशीर आहेत. हे वर्ष चांगलं आहे एकंदरीत. नक्कीच. म्हणजे एकूणच कन्या राशीसाठी 2026 हे चांगलं वर्ष आहे, उत्तम वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं गुरुजी आपण पहिल्या 6 राशींचा आढावा घेतला आणि एकूणच जर का आपण बघितलं तर काहींना संमिश्र, काहींना चांगलं, काहींना वाईट असा काळ आहे. आणि जसं आपण असं म्हणतोय तसं की कुंडली जर का बघितली तर इंडिव्हिज्युअलाइज्ड आपण त्यांना हे करू शकतो. पण ओव्हरऑल एक राशी कशी असू शकते आणि ती कशी आपल्याला त्याच्यातनं काय फायदे किंवा काय तोटे होऊ शकतात त्या अनुषंगाने आज आपण बोलतोय. एक इन जनरल आपण हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगतोय आणि त्याच्यातनंही उपाय सुचवतोय. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. तर या विषयासह रूबरूमध्ये आम्ही आत्ता इथेच थांबतोय. तुम्हालाही काही तुमचे प्रश्न असतील, काही शंका असतील, राशी भविष्याच्या अनुषंगाने काही विचारायचं असेल तर आमच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आत्ता इथेच थांबतोय. नमस्कार.